तर आपला पक्ष वाढवता येतो. हा झाला पक्षांच्या कार्यकर्त्यांना बाहेरून घेण्याचा एक प्रकार. दुसरा युती आघाड्यांचा, त्याच्याबद्दल हे भाजपवरती नेहमी टिकवतं. आता बघा, तुम्ही म्हणतात की या स्थानिक निवडणुका आहेत, मागे नगर परिषदांच्या नगरपालिकाच्या निवडणूक झाल्या, तिथे तुम्ही तुमच्या मित्रपक्षांच्या विरोधात लढलात. आताही काही ठिकाणी तुमची युती आहे, काही ठिकाणी युती नाही. निवडणुका जरी छोट्या असल्या तरी शेवटी पक्षाचा ब्रँड तिथे वापरला जातो. इतकी टोकाची टीका होते. तर पुण्यामध्ये आम्ही बघतोय, पुण्या पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार थेट भाजपला भ्रष्टाचारी ठरवतात. तुम्ही म्हणतात की स्थानिक निवडणुका, पण शेवटी भाजप जेव्हा ट्रिपल इंजिन म्हणतं किंवा एक पार्टी विथ डिफरन्स म्हणतं, तेव्हा तो आरोप थेट पक्षावरही होतो ना. असं आहे बघा, पहिली गोष्ट तर आम्ही निवडणुकीच्या आधी हा निर्णय केला होता, जिथे शक्य असेल तिथे युती करू. काही ठिकाणी स्ट्रॅटेजिकली युती न करणं हे बरोबर ठरेल, त्या ठिकाणी फ्रेंडली फाईट करू. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, कल्याण डोंबिवली, आमच्या पक्षाची परिस्थिती अतिशय उत्तम असताना आम्ही आपल्या भरोशावर निवडणूक लढू शकत होतो. लढाई आमच्यात आणि शिवसेनेत झाली असती, तरीही आम्ही तिथे निर्णय घेतला की या शहराचं एकूण नेचर बघता इथे थोडं कमी जागा मिळाल्या तरी आम्ही एकत्रित आलं पाहिजे, आणि म्हणून आम्ही 56 जागा घेतल्यात, त्यांना 65 जागा दिल्या. जळगावसारखं शहर, ज्या शहरामध्ये मागच्या वेळी आमचे 57 नगरसेवक निवडून आले होते, आत्ता विधानसभेत 1.5 लाखाची आम्हाला आघाडी आहे, तरी आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेला सोबत घेतलं. 23 जागा त्यांना दिल्या, त्यांना 23 दिल्यामुळे आमचे 57 नगरसेवक असताना आम्हाला 47 जागा घ्याव्या लागल्या, तरी आम्ही त्या घेतल्या. पण असं करत असताना पुण्यामध्ये मात्र आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्ट्रॅटेजिकली आम्ही सुरुवातीलाही चर्चा केली होती आणि मी ते अनाऊन्सही केलं होतं, काही लपवून नाही ठेवलं कोणापासून, की इथे 2 प्रमुख पक्ष आहेत, भाजप आणि राष्ट्रवादी. बाकी पक्ष हे छोटे आहेत तिथे तुलनेनं, त्यांचं फार अस्तित्व नाही आहे. आम्ही जर अलायन्स करण्याचा प्रयत्न केला तर दोघांचेही जे कार्यकर्ते आहेत मजबूत आहेत, यांना जागा मिळणार नाही, आणि त्याचा फायदा घेऊन आयतं उभाठा आणि शरद पवारांची पार्टी, नंतर शरद पवारांची पार्टी त्यांच्या सोबत आली, हे आमच्याच उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देतील आणि त्यातनं एक प्रकारे त्यांना आयते अशा प्रकारचे लोक मिळतील. आणि म्हणून या 2 महानगरपालिकांमध्ये आपण जर युती केली नाही तर सत्ता पक्षाची जी सगळी स्पेस आहे आज विधानसभेत तयार झालेली, हे आपल्याकडे राहील. आपण फ्रेंडली फाईट करू शकतो, कारण ही काही विधानसभेची निवडणूक नाही आहे. अर्थात त्याच्यामध्ये मी युतीचा धर्म पाळला, अजित पवारांनी तो पाळला नाही. ज्या प्रकारची वक्तव्य अजितदादांनी दिली ती योग्य आहे असं मला वाटत नाही, तरीही मी त्याचा प्रतिवाद केला नाही. कारण या निवडणुकीत मी पहिल्या दिवशीपासून ठरवलं होतं, मी मित्रपक्षांवर टीका करणार नाही, मी केली नाही. दुसरं मी ठरवलं होतं, कुठल्याच नेत्यावर टीका करणार नाही. मुंबईमध्ये केवळ उत्तरं मी देतो, मुंबईच्या बाहेर विकासाच्या पलीकडे मी काहीच बोलत नाही. मुंबईत विकासही बोलतो आणि उत्तरही देतो, कारण उत्तरं जर दिले नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो, म्हणून उत्तरं देतो. त्यामुळे मी पाहिलं आहे, त्यांनी पाहायला हवं होतं, नाही पाहिलं. पण दुसरीकडे तुमच्या प्रदेशाचे अध्यक्ष म्हणतात की अजित पवारांना सोबत घेण्याचा पश्चाताप होतोय. आता प्रदेशाचा, त्यांचं व्यक्तिगत म्हणू शकत नाही. बघा, महत्त्वाची गोष्ट यातली काय आहे, पक्षाचा प्रमुख कोण आहे? मी आहे. पक्षाचा चेहरा म्हणून आज माझा चेहरा समोर केला जातोय, त्यामुळे मी जे बोलतो ते अधिकृत आहे. त्यामुळे मी अधिकृतपणे या ठिकाणी त्यांच्यावर कुठलीही टीका केलेली नाही, मी करणार नाही. आणि हे तितकंच खरं आहे. बघा, जर कोणी रोज डिवचलं तर सगळे माझ्यासारखे संयमी असत नाहीत. माझ्या एवढा संयम याला का लागतो? तेवढा सगळ्यांचा संयम नाही आहे. त्यामुळे मग कधीकधी स्थानिक स्तरावर कोणाचा संयम तुटतोही. कारण एखाद्याला तुम्ही जर चोर डाकूच ठरवायला निघालात तर त्याला तर उत्तर द्यावं लागेल ना, त्यामुळे मग उत्तरं येतात. पण मग त्यांना असंही सांगितलं तर मग आता दुसरीकडे बावनकुळे म्हणतात की अजून सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाही आहे. नाही, बावनकुळे काय म्हणाले मला माहीत नाही, पण हे देखील तेवढंच खरं आहे की अजून केसेस तर चाललेल्या आहेत ना त्याच्या. पण मला असं वाटतं की या स्तराला ही निवडणूक आणणं ही काही योग्य नाही. अर्थात याची सुरुवात दादांनी करायला नको होती. दादांनी सुरुवात केली 100%. मग शेवट कोण करणार त्याचा? नाही, शेवट तर जनता करते, आणि पिंपरी चिंचवड आणि पुण्यातली जनता
शेवट करून दाखवेल. कसं होतं ना की आज स्थानिक निवडणूक आपण म्हणतो पण इतकी कटुता येते ना या सगळ्यांमध्ये. मग एक ना आम्ही जेव्हा पत्रकार म्हणून किंवा एक जनता म्हणून त्यांना असं वाटतं की या निवडणूक काळात लुटूपुटूच्या लढाया करतात, एकमेकांवर टीका करतात, नंतर पुन्हा सत्तेत एकत्र बसतात. म्हणजे तुम्ही एक स्वतःला नेहमीच एक वेगळी इमेज ठेवलेली आहे, पण मग सगळ्यांनाच ओल्यासोबत सुकाई जळतं असं होतं की एक राजकीय एक पॉलिटिकल इमेज तयार नाही, होते. असं नाही आहे. आम्ही काही लपून छपून लढाई केलेली नाही. आम्ही घोषित केलं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एकत्रित लढणार नाही, हे निवडणुकीच्या आधी घोषित केलं आहे. नाही पण नंतर तुम्ही एकत्र बसालच ना. नाही, गरज हा पडणार प्रश्न आहे. नाही, गरजच पडणार नाही. आम्हाला दोन्ही ठिकाणी भाजपला पूर्ण बहुमत मिळेल, पण ते मित्र आहेत आमचे. समजा सहकार्य घ्यायची वेळ आली म्हणजे त्याकरता नाही, पण भविष्यात आपल्याला जेव्हा विकास करायचा आहे त्यावेळी सगळ्यांचं सहकार्य घ्यायचं असतं. त्यावेळी सहकार्य घेऊ ना त्यांचं, त्याला काय, ते काही शत्रू थोडी आहेत. पॉलिटिकल रायव्हलरी आहे. दुसरीकडे आणखी एक मित्रपक्ष शिवसेना, काल त्यांनी सुद्धा थेट नाव घेतलं नाही पण नाशिकमध्ये त्यांनी एक प्रकारे तुमच्यावरती टिप्पणी केली. ते म्हणतात की काही लोकांनी नाशिक दत्तक घेतलं होतं. परवा आम्ही राज ठाकरे उद्धव ठाकरेंची जी टीका करताना बघितली तीच शिंदे करतात. असं आहे की मी नाशिक दत्तक घेतलं होतं आणि ते दत्तक घेतल्यानंतर 2च वर्ष माझं सरकार होतं. 2च वर्ष, त्यानंतर माझं सरकार नव्हतं. तरीही आजही नाशिकमध्ये जे काही झालेलं आहे ते आमच्याच काळात झालेलं आहे. दुसरं कोणी काही दाखवू शकत नाही. आणि आताही पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर 25,000 कोटी रुपयाची कामं नाशिकमध्ये सुरू केली आहेत. 25,000 कोटी नाशिकचा चेहरा बदलून दाखवणार आहे. जी गुंतवणूक नाशिकमध्ये आणलेली आहे, अनप्रेसिडेंटेड गुंतवणूक नाशिकमध्ये आणलेली आहे. नाशिकला पुन्हा एकदा विकासाच्या मार्गावर आणण्याचं काम मी केलं. माझा शिंदेबद्दल प्रश्न होता की शिंदे म्हणतात, शिंदेंनी म्हणावी ही गोष्टची शिवसेना म्हणावी, त्यांनी ही गोष्ट म्हणावी आणि त्यांनी आणखी एक, आता मी टोमणा म्हणेन किंवा याला काय म्हणेल, पण ते म्हणते की मी नाशिक दत्तक नाही, मी आईसारखी नाशिकची सेवा करेन. आता हा तर थेट रोग तुमच्याकडे. एखाद वेळेस जुने जे त्यांचे बॉस होते त्यांची थोडी सवय लागली असेल एखादा टोमणा मारण्याची, कारण टोमणे सम्राट तर तिकडे आहेत ना. पण मला असं वाटतं ठीक आहे, निवडणुकीमध्ये इतपत मी काय सांगितलं, प्रत्येक जण देवेंद्र फडणवीस एवढा संयमी असत नाही. किती दिवस संयम पाळणार आहे देवेंद्र फडणवीस असा? कारण वारंवार तुमच्यावर. ठीक आहे, आपल्याला लार्जर जर गोल पाहायचा असेल, एखादी निवडणूक, एखादी महानगरपालिका, 4 सीटा, हा आपलं गोलच नाही आहे. विकसित महाराष्ट्र घडवणे हे आपलं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून आपली टॅगलाईन काय आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही, आणि तो थांबताना दिसत नाही. दुसरीकडे आता तुम्ही मगाशी त्यांचा उल्लेख केला ठाकरेंचा, कारण ह्या